बोला भजन कीर्तन ज्ञानबाद तुकाराम म्हणा ना, ज्ञानबाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय सोंगाळेपणा करून. वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय. तो अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे, सर्वे नंबर 221 29 8.5 हेक्टर जागा आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली. सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे. आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी, बोला भजन कीर्तन ज्ञानबाद तुकाराम म्हणा ना, ज्ञानबाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय सोंगाळेपणा करून. सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट. अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा. ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या. मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय? राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे, ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी, हे 2 प्रकरण आले, उद्या पुन्हा 2-4 प्रकरण, एक प्रकरणाची यादी काढे. आज SRF सगळ्या म्हणजे MSRDC पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. चोरांचा बाजार भरलाय, लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे, महानगरपालिका साफ केली जात आहे अध्यक्ष महोदय. हे काय चाललंय या राज्यामध्ये? कुठे चाललंय? मुंबईचा नावलौकिक. आणि अशा पद्धतीनं जर हे होत असेल तर अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय.